नमस्कार. आजच्या 6 ऑक्टोबर दिनविशेषमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चला बघूया आज कोणत्या महान व्यक्तींचा जन्म, मृत्यू व महत्त्वाच्या घटना घडल्या. तर आजचा दिवस महत्त्वाचा म्हणजे तरुणांसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण आज इंस्टाग्रामची स्थापना 2010मध्ये आजच्या दिवशी झाली. ठीक आहे. तर 6 ऑक्टोबर 2010मध्ये इंस्टाग्रामची स्थापना झाली. लक्षात ठेवा तरुणांनो. ठीक आहे. त्यानंतर 1908मध्ये ऑस्ट्रियाने बोस्निया व हर्जेगोविना हे जे प्रांत आहे ना, इतिहासामधला प्रश्न आहे हा, तर ते बळकावले, म्हणजे त्यांच्या ताब्यामध्ये 1908मध्ये आजच्या दिवशी घेतले. ठीक आहे. त्यानंतर 1927मध्ये जगातील पहिला बोलपट जसा चित्रपट असतो ना, चित्रपटामध्ये चित्र असतात, तसा बोलपट म्हणजे जो काहीतरी आपण जे एकमेकाशी कन्व्हर्सेशन करतो, जसं की मी आता व्हिडिओमध्ये बोलत आहोत, तर हा एक बोलपटचा प्रकार आहे. ठीक आहे. म्हणजे ऑडिओ, व्हिडिओ नाही. व्हिडिओ जो दिसतोय तो मला तो चित्रपट, आणि मी जो बोलतोय तो बोलपट. तर बोलपट 1927मध्ये पहिला आजच्या दिवशी प्रसिद्ध झाला. ठीक आहे. कोणाच्याद्वारे? वॉर्नर ब्रदर्स. आणि त्या चित्रपटाचं नाव काय होतं? जर्ज सिंगर असं त्याचं नाव होतं. ठीक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर 1949मध्ये NDAची कोनशिला बसवण्यात आली. म्हणजे ते NDAची जी इमारत आहे ना, त्याची कोनशिला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 1949मध्ये खडकवासला, आपल्याला माहिती आहे ना खडकवासला, इथे म्हणजे कोनशिला बसवण्यात आली. म्हणजे त्याचं जे उद्घाटन आहे ना, ते आजच्या दिवशी झालं 1949ला. ठीक आहे. त्यानंतर 1963मध्ये पूर्वीला पुणे आकाशवाणी आणि मग म्हणजे पूर्वीला पुणे आकाशवाणीच होतं. 1959मध्ये स्थापन झालं आकाशवाणी, जे रेडिओ ऐकतात त्यांच्यासाठी महत्त्वाचं. आणि 1963मध्ये पुणे आकाशवाणीमधलं एक वेगळं आकाशवाणी तयार झालं, त्याचं नाव आकाशवाणी सांगली असं होतं. तर हे 1963मध्ये 6 ऑक्टोबर म्हणजे आजच्या दिवशी 1963मध्ये पुणे आकाशवाणी वेगळं करण्यात आलं. ठीक आहे. लक्षात ठेवा. पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली उपकेंद्र, म्हणजे पुणे आकाशवाणीमधून ते डिवाईड झालं आणि वेगळं एक आकाशवाणी केंद्र तयार झालं 1963मध्ये. ठीक आहे. त्यानंतरची महत्त्वाची घटना आहे इजिप्त व सिरिया, हे 2 कंट्री तुम्हाला माहिती आहे. इजिप्त, सिरिया आणि इस्रायल पण माहिती आहे. तर इजिप्त आणि सिरियाने मिळून इस्रायलवर हल्ला केला 1973मध्ये. ठीक आहे. 1973मध्ये या दोघांनी मिळून एक मोठा हल्ला केला, ज्याविषयी तुम्ही ऐकलं नसेल तर आपण यावर व्हिडिओ बनवूया पुढे. ठीक आहे. तर इजिप्त व सिरिया मिळून इस्रायलवर त्यांनी हमला केला. ठीक आहे. 1973मध्ये. त्यानंतर इजिप्तचे अध्यक्ष जे होते, इजिप्तमध्ये अध्यक्ष असतात जसे अमेरिकेत असतात, त्याप्रमाणे त्यांची हत्या जी आहे 1981मध्ये आजच्या दिवशी झाली. ठीक आहे. इजिप्तचे अध्यक्ष, त्यांचं नाव होतं अनवर साधक. तर अनवर साधक जे आहे, तर त्यांची हत्या 1981मध्ये 6 ऑक्टोबरच्या दिवशी झाली. ठीक आहे. त्यानंतर 1987मध्ये बघा, आजच्या दिवशी हिजी नावाचा एक देश आहे, तो प्रजासत्ताक बनला. ठीक आहे. त्याआधी तो प्रजासत्ताक नव्हता, आणि 1987मध्ये तो देश प्रजासत्ताक बनला. तर अशा प्रकारे बऱ्याचशा घटना आजच्या दिवशी घडलेल्या आहे, ज्या इतिहासामध्ये खूप महत्त्वाच्या आहे, आणि हे सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर आता आपण आजचे काही जन्म बघूया, कोणत्या थोर व्यक्तींचे जन्म झाले ते आता आपण बघूया. ठीक आहे. आता 1912मध्ये डॉक्टर हरिजीवन अणुकर यांचा जन्म 1912मध्ये झाला. ते प्राध्यापक होते आणि त्यांनी रसायनशास्त्रामध्ये बरंचसं काम केलेलं आहे. तर त्यांचा जन्म 1912मध्ये 6 ऑक्टोबर या दिवशी झाला. ठीक आहे. त्यानंतर 1913मध्ये कवी केशवसूत यांचासुद्धा जन्म आजच्या दिवशी झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 1943मध्ये डॉक्टर रत्नाकर मंचाकर हे संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. यांच्याविषयी तुम्हाला पुस्तके पण बरेच मिळतील. तर यांचा जन्म 1943मध्ये झालेला आहे. ठीक आहे. आणि त्यांचा जो मृत्यू आहे, तर तो आत्ताच झाला आहे. 20 फेब्रुवारी 2012मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. ठीक आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर 1946मध्ये चित्रपट अभिनेते जे हिरो आहेत, विनोद खन्ना यांचा जन्म 1946मध्ये 6 ऑक्टोबरला झाला. तर आज कुणाचा? विनोद खन्ना यांचा आज जन्मदिवस आहे. आणि त्यांचा मृत्यू 2017ला झाला. 2017मध्ये त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे जास्त दिवस नाही, आत्ताच त्यांचा मृत्यू झाला आहे विनोद खन्ना यांचा. ठीक आहे.
त्यानंतर 1972मध्ये सलील कुलकर्णी, तुम्ही ऐकलं असेल, जे म्युझिकमध्ये काम करतात, तर त्यांचा जन्मसुद्धा आजच्या दिवशी झालेला आहे. ठीक आहे. तर असे बरेचसे लोक आहेत ज्यांचा जन्म आजच्या दिवशी झालेला आहे. आता बघूया की कोणत्या व्यक्तींचे निधन आज झालेले आहे. ठीक आहे. आज जे आहे तर 1661मध्ये गुरु हर राय शीख जे समाज आहे, म्हणजे जी कम्युनिटी आहे, त्यांचे 7वे गुरु होते. तर त्यांचं जे आहे तर ते आजच्या दिवशी 1661मध्ये निधन झालं आहे. ठीक आहे. त्यानंतर V.K. कृष्णन यांचासुद्धा आजच्या दिवशी 1951मध्ये मृत्यू झाला आहे, जे भारताचे 1974मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. 1951 नाही, 1974मध्ये. ठीक आहे. व्ही के कृष्णन यांचा मृत्यू आजच्या दिवशी झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 1979मध्ये 1879मध्ये दत्तो वामन पोद्दार हे महान व्यक्ती महाराष्ट्रात होऊन गेले, जे टिळक विद्यापीठाचे कुलगुरू आणि बरेच लेखक वगैरे बरेच असं काम त्यांनी केलेलं आहे. तर त्यांचासुद्धा मृत्यू आजच्या दिवशी 1979मध्ये झालेला आहे. तर यांनी बरंचसं काम केलं. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ टिमेवीचे कुलगुरू, असं बरंचसं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांचा जन्म जो आहे तर तो झालेला होता 5 ऑगस्ट 1890मध्ये त्यांचा जन्म झालेला होता. ठीक आहे. तर हा महाराष्ट्राच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे, तर आपण सर्वांनी लक्षात ठेवावं. ठीक आहे. त्यानंतर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष यांचासुद्धा आज मृत्यू झालेला आहे, तर ते पण आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1981मध्ये अनवर सादात यांचा मृत्यू झालेला आहे. ठीक आहे. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष. त्यानंतर 2007मध्ये महाराष्ट्राचे 9वे मुख्यमंत्री यांचं निधन झालं आहे. बाबासाहेब भोसले नावाचे मुख्यमंत्री होऊन गेले. त्यांचं निधन 2007मध्ये झालं. ते महाराष्ट्राचे 9वे मुख्यमंत्री होतं आणि त्यांचा जन्म 15 जानेवारी 1921मध्ये त्यांचा जन्म झाला आणि ते महाराष्ट्राचे 9वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कारभार पाहिलेला आहे. ठीक आहे. तर त्यांचं निधन 2007मध्ये झालं. तर अशा प्रकारे बऱ्याच लोकांचा जन्म व मृत्यू आजच्या दिवशी झालेला आहे. तर आपण जे महत्त्वाचे लोक आहेत त्यांच्याविषयीची माहिती बघितली. जर आपल्याला पूर्ण सविस्तर माहिती हवी असेल किंवा इतर कोणतेही महत्त्वाच्या परीक्षांच्या टॉपिक्सवरती व्हिडिओ हवे असेल तर आपण आम्हाला कमेंट्स करू शकता. नक्कीच आपल्या कमेंट्सचा विचार केला जाईल. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला तर इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन माहितीमध्ये. धन्यवाद. नमस्कार.